तुम्ही हे करा, मी कंटिन्यू करतो, तुम्ही हे करा, काय अडचण नाही, सवय आहे. आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं 24 जुलै पासून ही जी आरक्षण बचाव यात्रा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात सुरू झालेली आहे. तर याला महाराष्ट्रभरामधून ओबीसी कडनं किंवा SC ST ओबीसी कडनं कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय, काय सांगा? निश्चितच सर्वप्रथम आपल्या मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या सगळ्या बांधवांना माझा खूप खूप धन्यवाद आहे. कारण की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हा जो काही SC ST आणि ओबीसींच्या लढ्याचा जो काही आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी महाराष्ट्रभर या ठिकाणी जन आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून हे जे काही आम्हा ओबीसींचा जो काही आदरणीय आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी जो काही प्रश्न उचललाय, या सगळ्याच्या माध्यमातून मला आपल्याला एकच सांगायचंय, गेल्या 1.5-2-2.5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जो काही जातीवाद्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जो काही विचित्र आणि विकृत पद्धतीने राजकारण होत आहे, या राजकारणाला निश्चितच आंबेडकर घराण्याच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून कुठेतरी निश्चितच या ठिकाणी आळा बसेल आणि आम्हा सगळ्या ओबीसींना, SC ST ओबीसींना आणि मायक्रो ओबीसींना निश्चितच या ठिकाणी दिलासा भेटेल, असं मी या ठिकाणी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आता या आरक्षण बचाव यात्रेचं इथून पुढचं स्वरूप कशा पद्धतीचं असणार आहे? निश्चितच इथून पुढचं स्वरूप ही 25-26 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून जागोजागी आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेबांना ओबीसींच्या माध्यमातून या ठिकाणी लाखोच्या संख्येने या ठिकाणी त्यांना साहेबांना प्रचंड प्रतिसाद भेटत आहे. परभणी जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे महासचिव या नात्याने आणि ओबीसींचे नेते या नात्याने आगामी विधानसभेच्या दृष्टीनं ओबीसींना कशा पद्धतीचं आपलं आव्हान असणार आहे? मला या ठिकाणी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना एकच सांगायचंय, एकट्या परभणी जिल्ह्यातल्याच मला ओबीसी बांधवांना आवाहन करायचं नाहीये. संबंध मराठवाडा असेल, संबंध महाराष्ट्र असेल किंवा संबंध भारतभर असेल, ओबीसी ज्या ज्या ठिकाणी विखुरलेला आहे त्या सगळ्यांनी ताकदीने एकत्रित यायचंय. कारण की ज्या माध्यमातून ज्या विचित्र आणि विकृत पद्धतीने या ठिकाणी ओबीसींच्या विरोधामध्ये या ठिकाणी ओबीसींची जी काही मुस्कटदाबी होत आहे, त्या मुस्कटदाबीच्या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी ताकदीने एक उभा राहायचंय. कोणताही पक्ष बघायचा नाही बांधवांनो, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना किंवा भारतीय जनता पक्ष असेल, आपल्याला कोणताही पक्ष बघायचा नाहीये. आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब जो उमेदवार देतील, जो ओबीसीचा उमेदवार देतील, त्या उमेदवाराच्या पाठीमागे आपण ताकदीने उभं राहायचंय. आधी आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेबांचं म्हणणं आहे, किमान 100 ओबीसीचे आमदार या ठिकाणी आपण वंचित बहुजन आघाडीच्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून निवडून आणू. मला आपल्या माध्यमातून, आपल्या मीडियाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्र आणि संबंध मराठवाड्यातल्या ओबीसी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, 100च काय बांधवांना, आपण 125 ते 150 या ठिकाणी आमदार निवडून आणू. आणि निश्चितच येणारा जो काही 2024चा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल तो निश्चितच ओबीसीचा असेल.